निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। इथून मला दूरवर हिमशिखर दिसायला लागली आहे। याचा अर्थ कैलास जवळच आहे। हे गुरुदेव, आजपर्यंत प्रवास करताना तुम्ही नेहमी सोबत असायचा, मात्र यावेळी मी एकटाच चालत इथपर्यंत पोहोचलो आहे। पदोपदी तुमची उणीव मला भासत होती। तुम्ही कुठे आहात, कसे आहात हा विचार अधूनमधून येऊन जातो। आता या क्षणी मला अशी वाटत आहे की तुम्ही सोबत असता तर कैलास पाहताना अधिक आनंद झाला असता। तुमच्या दृष्टीतून श्री महादेव मला समजून घ्यायला आवडले असते। तुम्ही जे मला श्री महादेवांविषयी सांगितले आहे ते मला आठवते आहे। श्री महादेव लय तत्वाचे स्वामी आहेत। सृष्टीत जिथे संतुलन ढळते तिथे श्री महादेव संहार करून संतुलन पूर्ववत करतात। महाराज, आचार्य आणि प्रधानजी आपल्याला भेटायला येत आहेत। येऊ द्या त्यांना। आचार्य येत आहेत, का भेटायचं असेल त्यांना? सोमयागात जे घडले त्यानंतर ते प्रसन्न आहेत। त्यांना त्याविषयीच काही सांगायचं असेल। नामकरण विधी होणार आहे, त्या अनुषंगानेही त्यांना विचारूयात। आचार्यांना सर्व काही ज्ञात आहे। यज्ञात जे काही घडले त्याचे सर्वांनाच कुतूहल आहे। त्यांना हा ईश्वरी अवतार वाटतो, अर्थात तो आहेच। खरं सांगू का, मलाही जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत आहे। आपले काहीतरी संचित आहे म्हणून आपल्याला हे भाग्य मिळाले आणि अग्निदेवांकडून आपल्याला हा मुलगा मिळाला। आजपर्यंत सत्याने धर्माने जे वागलो ते परमेश्वरापर्यंत पोहोचले। ह्या मुलाची माता होणं हे देखील माझ्या दृष्टीने स्वप्न वाटावं असंच आहे। नमस्कार महाराज। आसन ग्रहण करा आचार्य। आचार्य, काय आज्ञा आहे आमच्यासाठी? हे राजन, नामकरण विधी संदर्भात बोलायचे होते। सांगावे, आम्ही ऐकण्यास उत्सुक आहोत। राजन, या यज्ञातून जो पुत्र प्रकट झालाय त्याचे नाव काय ठेवायचे हे आपण मला विचारले होते। त्याचे नाव काय असावे हे तुम्ही शोधले का गुरुवर? मी नाव नाही शोधले, पण त्याच्या संदर्भात काय होईल हे मात्र मी सांगू शकतो। आचार्य, जे काही आहे ते आपण स्पष्ट सांगावे। नामकरण विधीच्या आधी आपल्या दोघांना संकेत मिळेल आणि त्यानंतरच त्या पुत्राचे नाव निश्चित होईल। याचा अर्थ आपण प्रतीक्षा करायची। नामकरण विधीपर्यंत संकेत मिळालाच नाही तर? असं नाही होणार। ज्या अर्थी पालक म्हणून तुमची निवड झाली आहे त्या अर्थी त्याचं नाव निश्चित करण्याचा अधिकारही तुम्हालाच राहील। तुम्ही सांगत आहात ते बरोबर आहे गुरुवर, परंतु आम्हाला संकेत मिळेल याची खात्री काय आहे? अशी खात्री देता येणार नाही, पण मी सांगतोय त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल।
आपण सांगत आहात त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. संकेत मिळेपर्यंत आपण प्रतीक्षा करूया. राजन, आजपर्यंत जे जे सांगितले आहे ते सत्य झाले आहे. तसेच ठरल्या तिथीप्रमाणे नामकरण सोहळाही होईल अशी मलाही खात्री आहे. प्रधानजी, नामकरण विधी होईपर्यंत पूजा अर्चा अभिषेक हे चालूच राहू द्या. आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही करतो आहोत. परंतु महाराज, मला आणखी एक काही सांगायचे आहे. सोमयागामध्ये जे काही घडले त्याची चर्चा राज्यात आणि राज्याबाहेर सुरू आहे. अनेकांना असा दिव्यपुत्र पाहण्याची खूप इच्छा आहे. नामकरण विधी झाला की आपण आणि देवी दोघांनी या दिव्यपुत्राला घेऊन प्रजेत जावे. प्रधानजी, प्रजेची उत्सुकता मी समजू शकतो. तुम्ही सांगताय तसंच होईल. स्वामी, मनात एक शंका आहे. कसली शंका? उद्या आपल्या राज्यात आपल्या दिव्य पुत्राचा नामकरण सोहळा आहे, परंतु अजूनही संकेत मिळाला नाहीये. होय, जे तुझ्या मनात आले तोच विचार माझ्याही मनात येऊन गेला. स्वामी, आचार्यांनी सांगितलं आहे की अशा दिव्य शक्तीला काय नाव द्यायचे ते आपणही ठरवू शकत नाही. सुलोचना, इतके दिवस मला वाटत होते की सारे काही व्यवस्थित पार पडेल, परंतु आता मलाही काळजी वाटते आहे. पण मग आता काय करायचे? हा नामकरण सोहळा तर निश्चितच होईल. एवढा मोठा घाट घातला आहे, तो थांबवता येणार नाही. अन्यथा राज्यात चर्चा होईल. हे श्री महादेवा, या दिव्य पुत्राच्या नामाचे जे काही संकेत आहेत ते तू आम्हास दे, हीच तुझ्याकडे प्रार्थना. अन्यथा हा नामकरण सोहळा इथेच थांबावा लागेल, जे निश्चितच योग्य नाही. स्वामी, आपल्याला संकेत हा मिळायलाच हवा, पण कसा मिळेल? महाराज, आपण बोलावलेत, काय आज्ञा आहे? प्रधानजी, जर कोणी ऋषीमुनी दिव्य पुरुष आपल्या राजवाड्याबाहेर दिसला तर मला तात्काळ बोलवा. प्रधानजी, नामकरण सोहळ्यापूर्वीच आपल्याला संकेत मिळतील असे आचार्यांनी सांगितले होते, आणि तो कधीही कोणाकडूनही मिळू शकतो. जशी आपली आज्ञा. सुलोचना, आता आपण शयनकक्षेत जाऊ आणि ब्राह्म मुहूर्तावर उठू. उद्या नामकरण सोहळा आहे. मला विश्वास आहे की श्री महादेव निश्चितच आपल्याला संकेत देतील
आपल्याला मार्गदर्शनही करतील. हे राजा बृहद्रव आणि देवी सुलोचना, तुमच्या पूर्वसंचितामुळेच तुम्हाला सोमयागातून दिव्य पुत्राची प्राप्ती झाली आहे. एका मोठ्या कार्याचा भाग तुम्हाला होता आले आहे. अशा दिव्य पुत्राचे नावही दिव्यच असणार आहे. आणि आता तसा संकेत देण्याची वेळ आली आहे. श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांच्या नियोजनानुसार हा दिव्य पुत्र नाथ परंपरेचे अद्भुत कार्य करणार आहे. ह्याचा जन्म सृष्टीच्या अखंड कल्याणासाठी झाला आहे. हे ऋषीवर, आपण कोण आहात? हे देवी, तुला शुभ संकेत देण्यासाठी मी आलो आहे. हे ऋषीवर, या सोमयागातून जो पुत्र प्रकट झाला त्याविषयीच आपण बोलत आहात ना? होय देवी. त्या पुत्राला नामकरण करण्याआधी त्याचे नाव काय असावे हे आधीच निश्चित झाले आहे. हे ध्यानात असू द्यावे. आमच्यासाठी काय आज्ञा आहे? त्या दिव्य पुत्राचे नामकरण जालंधर असे करावे. खूप वेगळं आणि सुंदर नाव आहे. ह्या नावामागे खूप अर्थ दडलेला आहे. त्याचा प्रत्यय योग्य वेळी सगळ्यांना येईल. हे ऋषीवर, या दिव्य पुत्रामुळे आमचे आयुष्य, राज्य उजळून जावे हीच इच्छा आहे. त्या मुलाच्या आयुष्यात जे लिहिलेले आहे त्याची तुम्हाला कल्पना नाही. त्या दिव्य आत्म्याने तुमच्या इथे प्रकट होण्याचे ठरवले. हेच तुमचे महद्भाग्य. जालंधरच्या भविष्यात काय लिहिले आहे ह्याची जितकी उत्सुकता मला आहे तितकीच सगळ्यांनाही आहे. या नामकरणाच्या संपूर्ण कार्याला माझा आशीर्वाद आहे.
देवाच्या दिशेने माझे पहिले पाऊल पडले आहे. इथली भूमी, हे वातावरण किती अद्भुत आहे. इथल्या कणाकणातून शिवहोम शिवहोम असा नाद ऐकू येत आहे. चैतन्याचे वारे जणू इथेच वाहत आहेत. हे प्रभू, तुमच्या कृपेने मी इथपर्यंत पोहोचलो आहे. माझा प्रवास यशस्वी होताना दिसतो आहे. हे श्री महादेवा, मी पोहोचलो आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. स्वामी, मला आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय झालं? स्वामी, मला स्वप्नदृष्टांत झाला. काय सांगतेस? होय स्वामी, माझ्या स्वप्नात एक दिव्य पुरुष आले होते. त्यांनी भगवे वस्त्र नेसले होते, हातात त्रिशूळ होता आणि खांद्यावर झोळी होती. काय म्हणाले ते ऋषीवर? ते दिव्य ऋषीवर म्हणाले, तुम्हाला सोमयागातून ज्या पुत्राची प्राप्ती झाली आहे त्याचे नाव जालंधर ठेवा. ही तर खरंच शुभ वार्ता आहे. म्हणजे आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला शुभ संकेत मिळाला. होय स्वामी, माझीही काळजी मिटली. म्हणजे सुलोचना, श्री महादेवांनी आपली प्रार्थना ऐकली. आता नामकरण सोहळा साजरा होणार. मला खूप आनंद झाला आहे. मी आत्ताच प्रधानजींना सांगून तोंड गोड करायला सांगतो सगळ्यांचं. होय स्वामी, फक्त हा सगळा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. गोरक्ष, कैलासात तुझे स्वागत आहे. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही तारक तू, शिव हर शंभू. नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शंभू. तुला खूप श्रम झाले आहेत ह्याची मला कल्पना आहे. परंतु यात्रा हा साधनेचाच एक भाग आहे गोरक्ष. हे प्रभू, कैलासाचे तुमचे जे वर्णन मी माझ्या गुरूंकडून ऐकले होते हे तसेच आहे. इथेच मी तुला वेगवेगळ्या साधनांविषयी सांगणार आहे. इथे पोहोचण्यासाठी तुला श्री दत्त महाराजांनी अदृश्य पद्धतीने सहाय्य केले आहे. त्यामुळे तुला जरी त्यांनी एकटे पाठवले असले तरी तुझ्यावर त्यांचे पूर्ण ध्यान आहे. या यात्रेत कोणतेच विघ्न आले नाही. तसेच यात्रेला फार विलंबही झाला नाही. निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख